बोलावं नाही पण बोला असं वाटतं की नालायकपणाची नीच वृत्तीची माणसं जर या नव्या मुंबईत निवडून आली असती तर या नव्या मुंबईला विकून टाकलं असतं. इलेक्शनमध्ये माझ्या इथल्या लोकांकडनं सुद्धा बिल्डरांकडनं या लोकांनी पाहिजे तसे पैसे वसूल केले आणि पैसे देत नव्हते तर दादागिरी करत होते. त्या सगळ्या लोकांनी ठरवलं यांना पैसे द्यायचे पण यांना पाडायचं. यासली घाण नको आहे नव्या मुंबईमध्ये. आणि पैसे मागितले म्हणून माझा फायदा झाला. मी तर ओपन बोलते, कोणी माझ्यावर आबरू नुकसान भरपाईचा दावा टाकावा. गेल्या एकाने टाकला होता 100 कोटीचा, नंतर घेतला मागे, तसा टाकावा माझ्यावर. मी तुम्हाला सांगते, एक सच्चाईची साथ द्या. आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे इथं सगळे काम करतो. येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्व लोकांनी जिथे जिथे आपली लोक असतील त्यांना भेटून सरून पैशाला भुलू नका, खोट्या प्रचाराला भुलू नका. माझा खोटा प्रचार काय केला तर त्या वयोवृद्ध आहेत त्या लंगडतात. आता 3 वेळ मी लंगडूनच तर निवडणूक लढली. माझे दोन्ही पाय अपंग असले पण मन तर अपंग नाही ना. माझं शरीर अपंग आहे, माझं मन अपंग नाही ना. मन तितकंच उत्साहाने काम करतं आणि माणसाचं शरीर कधी अपंग झालं तरी चालेल पण मन कधी अपंग होऊन देऊ नका. ते झालं तर तुम्ही घरातच बसलात. पहिल्या निवडणुकीत बोलले वय आहे चालू शकत नाही, आता 2 किलोमीटर चालून फॉर्म भरला. सगळे पत्रकार साक्षीला आहेत तिथं. त्यामुळे चालूच शकत नाही, ती गाडीतून उतरू शकत नाही. अरे चालायला काय, लोक व्हीलचेअरमध्ये बसून सुद्धा अटल बिहारी वाजपेयीने देश चालवला, सुंदर चालवला. काय नाताभाऊ त्याला साक्षीदार आहे. तुमचं अपंग असणं, तुमचं शिक्षण नसणं, तुमचं काय त्याला उपयोग नाही. तुम्ही लोकांना भेटून तुम्ही त्यांची कामं किती करता. कोविडमध्ये कोण होतं, सगळे फार्म हाऊसवर. तेव्हा आम्ही लोक काम करत होतो. कौशिक ॲम्ब्युलन्स चालवत होता, ड्रायव्हर भेटत नव्हता. तर मला 2दा कोविड झाला. काम आम्ही